देवता श्री नटरंग नटेश्वर आपल्या सर्वांचा लाडका आराध्य आद्य दैवत संता करीता भाग्य विधाता संकष्ट कळाचा नायक श्री गणरायाला वंदन करून आपल्या पारनेर गावचे ग्रामदेवत श्री के मठाचे नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी श्री हे मोठ्या देवीच्या जागरणानिमित्ताने आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल श्री वर्धादेवी मंडळ सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या भूमीत कोकणची लोककला जोपासणाऱ्या सर्व कलाकारांना महाराजा मुद्रा श्री वर्धादेवी नंदुर मंडळ पालपरे देऊळवाडी श्री वर्धादेवी नंदुर मंडळ पालपरे देऊळवाडी सविनय सहर्ष सादर करत आहोत कोकणची लोककला अर्थात बहुरंगी रमण
हात जोडून विनावितो, हात जोडून विनावितो, हात जोडून विनावितो. मोती दे पामरा, मोती दे पामरा, मोती दे पामरा, मोती दे पामरा. बाप्पा लंबोदरा नामे तुम्ही, बाप्पा लंबोदरा नामे तुम्ही. बाहेर कोणी किरण दिसायला लागली, उशीर होईल की बाजाराला जायला. अगं माझं तर आटपलं बघ बाई. गाईला टाकला चारा, गाईला टाकला चारा, आटपला घरातला पसारा आणि आली बघ कशी फराफरा आणि फराफरा. तू जाशील का फरा फरा? अरे बाकीच्यांच्या आवडतं ना वाचतील की ग बारा. अगं पोरीनो आवरा की लवकर, बाजाराला जायला उशीर होतोय. संपलं पाहिजे एकदा तू माझं. काय ग अगं रे तू चावड झाले कृष्णाच्या नादाला लागून. काय अगं हात का हात. अच्छा हात का. अगं मी काय म्हणते, आपल्या सोबतची तारा कुठे राहिली ग. अगं सोडलं नसेल तिला नवऱ्याने. अगं पहाटेचा सुटलाय मंद वारा, पहाटेचा सुटलाय मंद वारा, घरात झटकी मनात मोर पिसारा, हिरा राजा चंद्रा मिळून जाऊ बाजाराला, पण नवऱ्याच्या मिठीत अडकली होती नवऱ्याची तारा. चला चला चला, त्याच्या मुरलीचा आवाज यायच्या आधी आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायला हवं, नाहीतर काही वेळी कारण काढून नेहमीच तोडवतो बघ आपल्याला. अगं हो तर चला निघूया तर. चला तर मग. अगं थांबा थांबा थांबा. काय ग. अगं एक राहिली बघ आपली हौशी. अगं ती वाट दाखवणारी म्हातारी मावशी. अगं हो ग. विसरली तर नसेल ना, नाही तर. अगं नाहीतर काय, तिला जाते वेळी आपण घेऊनच जाऊया. हो हो आपण जाऊया, आणि तिथे जाईपर्यंत ती नाही झाली तर तिथूनच तिला आवाज देऊ. अगं अगदी हो बरोबर बोललीस. चला निघूया. चला तर मग.
मथुरीला साऱ्या मिळून बाजाराला गोपी चालल्या ग मथुरीला साऱ्या मिळून बाजाराला मथुरीला साऱ्या मिळून बाजाराला गोपी चालल्या ग मथुरीला साऱ्या मिळून बाजाराला नमस्कार मंडळी, मी सुजाना, कृष्णाचा एकदम जवळचा मित्र. जवळचा मित्र म्हणायचं आलं तर एकदम कोटी मित्र. हो, कोटी मित्र कसं काय? कृष्ण आणि मी लहानपणी गोटी खेळायचो, गोट्याने खेळायचो. कसं म्हटलं तर दीपपासून आमची मैत्री, म्हणून म्हटलं आम्ही कोटी मित्र. म्हणजे बोलत काय बसलोय, झाला उशीर, सूर्य पण आला माथ्यावरती आणि माझे सवंगडी गाई गुरे घेऊन वनात गेले असतील. आता ही कुठपर्यंत पोचले काय कळत नाही. कृष्णाच्या आहे की नाही हे माहित नाही. आता काय सोडू तरी कुठं हाय कुठे हे? त्या डोंगराच्या पलीकडे कोण दिसतंय रे? वाकड्या तर नसत, आता रांगाच दिसत आहेत. अरे बापरे, गवळणी आज पण लपून छपून मथुरेला बाजार काढल्या वाटतं. अरे यांना हटवायला पाहिजे, पण मी एकटा अडवू कशी? आज एक काम करतो, त्या दोघांना बोलवतो कुठे आहेत ते बघतो आणि नंतर बघू काय पुढे करायचं ते. अरे वाकड्या, रे वाकड्या, अरे पेद्या, अरे राहिला कुठे? अरे या लवकर. अरे वाकड्या, रे वाकड्या, अरे ये कुठे आहे? कुठे लवकर ये. अरे ये अरे Thank you.
हा सांग हा सांग काय करीत होतो आम्ही काय बोलतो अरे काय तुला सांगू काय दम लागलाय देऊन लागला ह्याला देऊन लागला घायला होळीमध्ये जमली काय होती कोणची होती ह्याची होती माझी होती वाटत नाही तुझी होती माझी नव्हती माझी पण नव्हती मग काय पण आणलेली तर तू कुठे गेला होतास काजूवर आमच्यावर पण नाचत होती म्हणून तिला पण आणलेली असं जास्त कुठं अरे मी काय सांगतो तुला होतं कुठं हा अरे होतं कुठं काय अरे त्या भुटणीवर होतो काय बोलतो मग पण तिकडे काय करत होतो ती तेरेकरांची जागा आहे ना हा हा वाकत नाही येत होतो वाकीत ना हा. त्या तेरेकरांच्या कसवा ह्या काजू काय बोलतो त्या लाल लाल बोंडा बिया नव्हती अरे बिया पण होत्या काय बोललं अरे त्या काजूला नुसत्या लाल लाल बोंडा अरे कोण त्यांनी जो मजबूत कुपन करून ठेवली होती होय अरे कुपन करून ठेवली आता जायचं कसा वरनं मग जायचा कसा अरे काय सांगू तुला एक दिसला उंचीचा झाड या पेंड्याला बोललो तू वाकव हा मी शेंड्यात बसता काय बोलला बसता वाकवला वाकवली एवढी ताकद होती तेवढी काठीने वाकवली काय बोल अरे वा वाकवला मी शेंड्यात बसला त्याला बोललो सोड मग सोडला डायरेक्ट गेलो बाजूवर गेला बाजू अशी काय जो बिया बिया सगळ्या बोंडा लागला बिया काढली होता एवढ्या तो आला चंदू मला चंदू चेहरेकर चंदू याला नवरा तो बायचा घरी मी आतमध्ये आता येऊ कसा बाहेर बाहेर यायला बोलून गेला काय रे काय रे आई बोलून घासेल का नाही हा असं येतो घाबरत नाही कोण पण मी आतमध्ये राहिलो तो बसलाय आलाय 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 आता याला अरे मग काढला त्यानं शेवळ बाहेर मी पण बाहेर आलो मग काय ये चंदू तुझ्या पाय पडता मला सोड मीटिंग मध्ये येऊ नको मध्ये घेऊन जात होता पाय पडलो पंडीला माहिती आलो एवढ्यात तू हाक मारलीस पोटणीवरच होतो एवढ्यात तू हाक मारलीस मारली आणि गाय पण तिथं नाचत होती वाटलं काय तिथं नाचत होतो मी तिला घेऊन आलो तू जाऊ दे आता आम्हाला कशाला बोलवलीस आणि तू पण उशिरा का आलास रे ठीक आहे रे बरोबर मग मी उशिरा आला म्हणून तर गौरव तू डोंगरा पलीकडे कशा लपून जाऊन बाजार राहत आहेत कुठे दिसत? मग चाललेच त्या एवढा मोठा घोळ झालाय काय बोलतो होय आता काय करायचं मग भूक लागली सकाळी सकाळी तू ठीक आहे मला आधी श्रीकृष्णाला आदेश द्यावा लागेल मग कशाला आला तिथं अरे कृष्णाचा आदेश तुझा माझा काय का काय बोलतो मला कुठं माहिती आहे कृष्ण आपला वरच्या रानात बाकर वाजत बसलाय तिथपर्यंत जायपर्यंत गवळी दिसेनाशी होती मग एक काम करूया काय करूया? इकडे. तू एक काम कर काय करू? कृष्णा जेवण आणायचा हा. मी आणि पेंदा गवळण आवडून धरतो ठीक आहे मग तुम्ही इकडून जातो मग तिकडे लोकं चालू येतात आता कधी कधी लोक लोकं चालतो विचाराया चला चला मग चला जाऊया
मावशीच्या दादाने चाललो बरं. पण ती मावशी तर अजून आली नाही. मी मावशीला हाक मारू का? मार ना. अगं म्हटलं मावशी ग मावशी, अगं म्हटलं मावशी ग मावशी, अगं काय का पोरीनो? अगं लवकर ये. अगं पोरांना वरचं देते, नवऱ्याला खालचं देते. ते झालं की येते बघ बिगी बिगी. मी राहायला गोकुळवाडीत, होते गाईच्या दारा काढीत. मी राहायला गोकुळवाडीत, होते गाईच्या दारा काढीत. आले गाईत गाईत, येते मावशी गाईत. थांबणा पोरीन बिगी बिगी येते, पैठणी साडीत. थांबणा पोरीन बिगी बिगी येते, पैठणी साडीत. पैठणी
दमले ग बाई दमले बाई. काय सांगू बाई तुम्हाला, म्हातारा माणूस मी, तरी ह्याला सांगितलं होता वाईच हुदू वाजव म्हाताऱ्याने आयटमचा राग सगळं त्या भुजीवर काढला. आता मी काय करू, म्हातारा माणूस मी, नाचायचा मग सगळी आवडली, डोक्यातलं शेण काढलं, गाईची धार काढली, माड उघडून ठेवले आणि बाजाराला जायला निघालो. बाजारात जायची सगळी तयारी केली. असा चहाचा कप तोंडाला लावते नाही लावते तोच आवाज आला, कुंदा मावशी कुंदा. कुंदा मावशी. कुंदा मावशी. ओके बाई, आता तेव्हा सकाळी सकाळी कोणत्या घशाला कोरड पडली, मुलगा तर लहान असा लोटला, बाहेर आली. बाहेर आली ना तिथं बांधावर उभा तो दिलीप मांडवकर आहेत ना, त्यांचा तो पोरगा सिरियस हो मला हाक मारी, अरे वसाड्या कुंदा कोणला म्हणतोस, त्या पाचवीच्या घुगऱ्या खाल्ल्यास माझ्या. अगं म्हणतो तो सगळा जाऊ दे, तुला त्या माटणी नायन आताच्या आत्ता बोलवलं नाही. काय असा त्या माटणी नाही बोलल्या बरोबर माझ्या काळजाचा ठोका चुकला. एवढ्या सकाळ सकाळ कशाला बोलवलं, आता बोलवल्याने तर जायला पाहिजे. तो चहाचा कप तिथंच ठेवला. आधी पहिली तिच्याकडे गेली, तिला आवाज दिला, काकू. तिने आतनाच आवाज लगेच बोलवला, म्हणते कोण कुंदा काय ग, जेवढं जायचं ते बाई पदर बिदर सगळं सावरून जायला हवा. पोहेच म्हणून पैसा पदर घेतला नाही आवाजला, काकू. म्हणते का कुंदा ना तू, म्हटलं होय या बस. बोलवलं, चायचा घोट दिला, तर कसा तरी बाई घशाच्या खाली गेला माझ्या. आणि तिला विचारला, काकू कशाला ग मला बोलवलीस. अगं कशाला बोलवली, एक काम होता. माझा जीव तो पण सगळा इरगाळला, या माणसाचं माझ्याकडं काय काम असेल. हा तरी पण तिला विचारलं, गं काकू काय झालं, एवढ्या सकाळी सकाळी बोलवलीस म्हणजे काय महत्वाचं एवढं काम करलास. त्याला म्हणते, अगं तुम्हाला सांगितलं नव्हतंस तुझ्या लेकाचं लग्न करायचं आहे. अगं म्हटलं होय काय, अगं म्हटलं बराच झाला ग बाई, एकदाची पोर भेटली म्हणायची. अगं म्हणते, अगे मावशी काय काय बडबड करतेस तू. ए बडबड करत नाही ग, थांब आताच्या पोरींची तुला तरा सांगते, ऐक जरा. बरोबर बोल, ऐक. काय ते लवकर संपव. अगं बाई लवकरच संपवते, तुमच्यासारखं काय नाही बाई आमचं. म्हटलं बाई पोरगी बघतलीस, बरा झाला बाई, चांगला काम केलास. का म्हणते, मी तुझ्या पोरगेला काय बघतले नाही. अगं म्हटलं म्हणतेस तरी काय, लाखात एक माझा पोरगा, तलीवर कपडं शिवायचं दुकान आहे त्याचा, चांगलं कपडं शिवतो, त्याला तू बघतलीच नाही. कुठे नाही बा. अगं म्हटलं इकडे येतच नाही त्याच्यामुळे तू बघतली नसती. सगळं चांगला पोरगा आहे, आता एकदा गोल आहे, चांगली शिकली सवरलेली पण आहे, पण एकदा अडचण आहे. म्हटलं आता ग, आता तरी अडचण कसली, काय झाला. त्या पोरीला 3 जण भाव आहेत. तर 3 भावांची एकुलती एक बहीण, आणि जर 3 भाव आहेत ना, त्यांना अशी चांगली दाढी आहे भरगच्च. तर तुझ्या पोरग्याला दाढी येते काय ग, लागली तुझ्या तोंडाला. अगं म्हटलं त्याला दाढी येते, पण फक्त हितच येते, इकडं काही येत नाही. त्या पोरीने सांगितलं ना, असा चांगला भरगच्च दाढीवाला पोरगा असेल तरच बाई सांग. उठली आणि घराकडची वाट पकडली. तर मी असा वर्ण ह्या मराठीत असं येत होतं ना सत्यनारायणच्या मंदिराला बडबडत, तेवढे ते किरणवरती माझा आवाज ऐकला आणि ती पटकन बाहेर आली. म्हणजे ग कुंदा, मला रामपारा तुला झाला काय, कोणला शिव्या देते. तर तिला सगळी तरास सांगितली. म्हणजे फटकी आली त्या पोरींवरती. चांगल्या पोरांना नाही सांगतात, तिथे भेटल तुझ्या पोरगेला. म्हटलं होय भाई, माझ्या पोरगेला भेटल,
चांगला माझा पोर आहे. तुम्ही हसू नका हो. दाढी वाढवा, नसेल येत तर पाणी घाला, पण त्या दाढ्या वाढवा, पोरी भेटत नाही. हिरावलीला म्हणते वसाडी पडली त्यांच्या तोंडावरती. दाढ्या करायच्या काय त्यांना? रात्री काय नवऱ्याच्या दाढीची पप्पी घेऊन झोपायची आहे? हा? काय हवी ते तू नको बघाया. तर म्हटलं त्यांना दाढ्या हव्यात, त्या पण अशा पूर्ण दाढ्या हव्यात. हा तर म्हटलं काय माझ्या पोरग्याला भेटल. तर तिथनं अशी घरात आली, वाय बसते नाही बसते ते ह्यांच्यावर वसाडी पडली. ह्यांनी बोलवून घेतली. अगे पोरीनो, हॅलो मावशी, सुधीर भाऊ टानकर यांच्याकडून 100 रुपये मावशी नाव घ्यायचं. वाकडा तिकडा भेला त्याच्यावर चढला कोला. वाकडा तिकडा भेला त्याच्यावर चढला कोला. पहिला नवरा मेला म्हणून सुधीर टानकरला केला. नामदेव पडवेकर यांच्याकडून 100 रुपये मावशी नाव घ्यायचंय. नामदेव पडवेकर. काचेच्या बशीत गाजराचा हलवा. काचेच्या बशीत गाजराचा हलवा. अहो नामदेवराव, पहिली वंदनाला घालवा, नंतरच कुंडाला बोलवा. सुनील खांडेकर यांच्याकडून 100 रुपये मावशी नाव घेते. सुनील खांडेकर. संपात संप, कामगारांचा संप. संपात संप, कामगारांचा संप. आणि सुनील खांडेकरांच्या हातात ढेकून मारायचा पंप. नाव घ्यायचे. उमेश खरे यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचे. नदीच्या किनारी दूध होते म्हशीला. नदीच्या किनारी दूध होते म्हशीला. अहो उमेशराव, मी पाहून भुलले बघा तुमच्या मिशीला. ऋतुराज बैकर यांच्याकडून 100 रुपये आले. नाव घ्यायचे. ऋतुराज बैकर. चंद्राला म्हणतात मून. चंद्राला म्हणतात मून. ऋतुराज रावांचं नाव घेते बैकरांची सून. अरे पोरीनो, जिग्नेश कुंभार यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचे. कशाला का मला हाक मारली? अगं ते सांगते, पण तू येते वेळी काय बोललीस? वरचं मुलाला देते आणि खालचं नवऱ्याला देते. कर्म माझं. आधी तिथंच अडकली का तुझी गाडी? सांगितलं पाहिजे. मग ते सांगितलंच पाहिजे. अगं माझ्या घरात एकूण 12 पोरं. पण 12 तेव्हा टाइमपासच काय नव्हता ना. तो 12 पोरं आणि नवरा 13वा. अशी आम्ही घरात 14 माणसं बघ. आणि खायला अन्नाचा कण नाही. काय करू? मग सकाळी उठली होती आणि धावत त्या झोपावलीकडे गेली. हा त्या झोपावल्या म्हातारीने काय केला, एवढं पसावर तांदूळ होतं ना, तो मला आपलं ममतेन दिला. आता एवढा पसावर तांदळाचं करू काय? ते एवढा मोठा टोप आणला, त्याच्यात हंडावर पाणी ओतलं, त्याच्यात ते पसावर तांदूळ टाकलं आणि त्याची अशी पेज बनवली. आणि त्या पेजेचं वरचा जो निवला आला ना, तो पोरांना दिला. आणि जो तळाला भात राहिला ना, तो नवऱ्याला दिला. आणि म्हणून तुम्हाला म्हटले की वरचं पोरांना देते, खालचं नवऱ्याला देते. ते झालं की येते बाजाराला. अगं असं होय, आम्ही वेगळंच समजलं नाही का? हा, हल्लीच्या पोरीत नेल्याचा आवड तुम्ही त्या काय? प्रत्येक वेळी उशीर करते पुढे जायचं असलं की. अगं काय काय सांगू का तुला? तुझ्यासारखं काही नसतं ना आमचं. अगं मग कसं असतं तुमचं? अगं बाई, एक सांगते इकडं. ही लोक बसलेत बघ. हा, प्रत्येक सणाला काय ना काहीतरी एक नवीन वस्तू घेतात, बरोबर की नाही? घेता की नाही? पाडवा आली, दिवाळी आली, दसरा आला, काय ना काहीतरी नवीन घेते. मग आमच्याकडं पण तसंच आहे. वर्षाला निदान एक तरी पाळणा लागलाच पाहिजे. काय ग? हे तुझं असं वार्षिक उत्पन्न चालू राहिलं तर लोकसंख्या वाढेल. काय ग तुमचे? हा, आम्ही केली की लोकसंख्या वाढते होय. आणि ह्यांची बरं तुम्हाला 25-30 चालतात ग. पण कायदा आहे ना ग. अगं कोणता कायदा ग? आम्ही 2, आमचे 2. हे फक्त आम्ही करायचं आणि या सगळ्यांचं चालू द्या वार्षिक उत्पादन. अगं मग चला जाऊया का बाजाराला? अगं पण मला सांगा, तुम्ही ह्या साऱ्या जणी नटून थटून माठ घेऊन चाललात तरी कुठे? अगं मथुरेच्या बाजारी. अगं बाई 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 बाई, काय करावं ग बाई तुम्हाला आता? अगं आज गोकुळात काय माहितीये का ग? नाही. अजिबात माहिती नाही? काय ग मावशी? ए तुला पण माहिती नाही? मेल्या नटव्यासारख्या सगळ्याच आहेत. अगं आज गोकुळात इंद्रपूजा. हो का? कशासाठी करते मावशी? कर्म माझं.
अगं इंद्रपूजा का करतात? तर इंद्रपूजा केली तर पाऊस चांगला पडतो, शेतं पिकतात, गाई वासरांना चारा मिळतो आणि म्हणून ती पूजा केली जाते. बरं झालं ग बाई तुम्ही मला हाक मारली, नाहीतर आता यशोदामाई रागवल्या असते तुमच्यावर. मग मी काय म्हणते, मी अशीच चालले गोकुळात, तुम्ही येताय का मी जाऊ? नाही नाही येतोय सर्व मी. हॅलो काय ना? हॅलो मावशी ओंकार अनंत पालकर ओंकार केंद्रेश यांच्याबरोबर तुम्ही एकटी जाऊ? नाही नाही येतोय. हा मग चला. नाक्यावर उभा काना नंदाचा हरी घेऊन चालली कुठं दे डोई घागरी बघू काग सोडून तुझ्या माठाची लाल दोरी बघू काग सोडून तुझ्या माठाची
आम्हाला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. मथुरेचा रस्ता बंद आहे. होय होय 12 रस्त्यांचा एक मार्ग करून आम्ही इथे उभे आहोत. होय. तुमचं झालं की अजून पण बाकी आहे? नाही नाही हा काय असेल ते एकदा सांगा, आम्हाला जायचं उशीर होतोय. हॅलो हॅलो मावसे साहिल मांडवकर यांच्याकडून 150 रुपये आलेले आहेत. नाव घ्यायचंय साहिल मांडवकर. हॅलो मावसे अक्षय आगरे यांच्याकडून 100 रुपये आले. नाव घ्यायचंय अक्षय आगरे. अक्षय आगळे मळण. लग्न झालं माझं, परपुरुषाला पाहणार नाही असा केला होता वादा. लग्न झालं माझं, त्या परपुरुषाला पाहणार नाही असा केला होता वादा. हो अक्षयराव, ठीक आहे दादा. ऐक ना, तुम्ही काय बोलताय? लग्न झालं माझं, परपुरुषाकडे पाहणार नाही असा केला होता वादा. अहो अक्षयराव, मी पाहिलं तुम्हाला आणि झाले तुमच्यावर फिदा. हॅलो मावसे अभिषेक नावले यांच्याकडून 100 रुपये आले. अशी पुढे ये. आता कुठं आहे? ये मावशी बाई 50 रुपये देते. कशाला रे? आमच्या पोरांची 2 टाइमची होईल. अरे मेल्या ते माझे आहेत. हा. अगे मावशी आता काय? मस्त झालं तुझं काय ते लाजून मुरडून झालं? माझं नाव घे. चांगलं घेऊ नाव. चांगलं घेऊ ना. चांगलं नाव घ्यायचं. चांगलं बिना पावसा पाण्याची विहीर बघा आटली. ऐकतोय का? कोणती फाटली? बिना पावसा पाण्याची विहीर बघा आटली. आणि मावशी नाव घेते म्हटल्यावर त्या वाकड्याच्या हातभर फाटली. मावशीला म्हणजे फाटली. बरं तुमचं झालं काय? अजून पण बाकी नाही. मग आम्ही जायचं, आम्हाला उशीर होतोय. कुठं जायचं म्हणजे? आम्ही सारेजणी निघालो आता. तुझा मग कुठे रे? मला वाटतं मथुऱ्या बाजारात जातील. काय ते कुठल्याच आहे तो? त्या दृष्ट कौशल्याने जातात आणि तो कंस त्यांच्यावर अत्याचार करतो. त्यामुळे मथुरेत जाणारे दैत्य थांबले पाहिजे. अरे काना, असा कसा रे तू येडानी खुळा? गावची नाही खबर आणि म्हणे मला राजा म्हण. आणि आम्ही बाजारात नाही तर परत गोकुळाला चाललोय. इंद्रपूजा आणि ती का? अरे काना, आज गोकुळात इंद्रपूजेचा दिवस. इंद्रपूजा का केली जाते माहिती नाही तुला? अरे इंद्रपूजा केल्याने गोकुळात चांगला पाऊस पडतो आणि आपल्या गाई वासरांना चारा मिळतो आणि त्याला विविध भोग अर्पण केले जातात आणि त्याच्यासाठी ही इंद्रपूजा केली जाते. सवंगड्यांनो, ही देवा आपल्या गायने चारा कुठे मिळतो? डोंगरावर किंवा पर्वतावर. गावलीनो, तुम्ही पाणी कुठे वाहता? यमुनेच्या काठी. मावशी, आपल्या गोकुळ पिढ्यानपिढ्या कुठे बसले आहे? अरे काना, या गोवर्धनाच्या पायथ्याला. जर सर्व गोष्टी निसर्गामध्ये असतील तर निसर्ग पूजात म्हणजे गोवर्धन पूजा व्हायला हवी ना? आता आलं लक्षात. मार्चपासून गोकुळात इंद्र पूजा नाही तर गोवर्धन पूजा होईल. अरे काना, पण आजपासून जर गोवर्धन पूजा केली तर तो इंद्रदेव रागवेल. तो आपल्याला शाप देईल, त्याचा प्रकोप होईल आपल्यावर. अगं मावशी, तू आहेस कोणत्या बरोबर? अगं कृष्णदेव असताना आपल्याला भीती कसली? खरंच भीती नाही. कसली भीती? अरे पण तो इंद्रदेव रागवला तर? दादा यशोदा मायला सांगूया, आज गोकुळात इंद्रपूजा नाही, गोवर्धन पूजा होणार आहे. होय होय, मग चला चला चला. चला जाऊया. चला. इंद्रपूजा बंद केली खरी, इंद्रपूजा बंद केली खरी, पण त्यानंतर होणाऱ्या विनाशात संपूर्ण गोकुळ नगरी अपरिचित होती. हा म्हणता ही वार्ता संपूर्ण वार्ता
तळपायाची आत मस्तकाला गेली इंद्रदेवाची तळपायाची आत मस्तकाला गेली इंद्रदेव अरे आजची मोठा कृष्ण स्वतःला समजत तरी तो इंद्र पूजेस प्रवृत्त घालतो बघतोच हा कृष्ण कसा सांभाळत जातो ते माझ्या प्रणयाला कसा जातो ते माझ्या प्रणयाला कसा सांभाळत जातो ते माझ्या प्रणयाला इंद्र सध्या शब्द खूपच गरजेलं आहे या इकडे या आणि डोळे बंद करा अवतार माझे हो नानाविध अवतार माझे या धरणीवर साधू संत भजते मजला तोच मी ईश्वर साधू संत भजते मजला तोच मी ईश्वर दुष्टांचा विकाल राधे यशोदेचा बाळग दुष्टांचा विकाल राधे यशोदेचा बाळग द्वापारात अवतरलो मी काळाचाही काळग द्वापारात अवतरलो मी काळाचाही काळग माता पिता अष्टमी
मला तुझ्यासोबत रासलीला खेळायची आहे. ठीक आहे काना. तुझ्या प्रीतीने झाली मी बावरी. तुझ्या प्रीतीने झाली मी बावरी. वेडला विकाना तुझी मंजूळ म्हातारी. वेडला विकाना तुझी मंजूळ म्हातारी. Hare
रात्री